मोरेगाव या गावामध्ये, तालुका सेलू, जिल्हा परभणी. तर आज आपण आपल्या शेतामध्ये या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक आज कार्यक्रमही झालेला आहे. त्यामध्ये पीक पाहणी कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि जसं की लोक म्हणत होते की नाथ संकेत हा वाण कसा आहे, तर तो बघण्याकरता आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत. आपल्यासोबत आज गावातील काही शेतकरी पण आहेत, आपले या शेताचे मालक पण या ठिकाणी आहेत. जसं की आपण त्यांना आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर काका राम राम. तुमचं नाव? परमेश्वर ज्ञानोबा कादे, राहणार मोरेगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी. परभणी. तुमचा मोबाईल नंबर? 9420881491. तर तुम्ही हा जो इथे वाण लावलेला आहे, हा कुठल्या कंपनीचा वाण आहे आणि कोणता आहे? नाथ कंपनी. नाथ कंपनीचा नाथ संकेत हा वाण आहे. मला एक सांगा काका, की जसं लोक आता म्हणत होते की नाथ संकेतला बोंड थोडेसे मिडियम येतात, तर या ठिकाणी मिडियम बोंड आहेत. पण नाथ संकेतचं जर बघितलं तर 2-4 गुणधर्म तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. तर मला एक सांगा की नाथ संकेतमध्ये बोंडाचं प्रमाण किती प्रमाणात आहे? इतर व्हरायटीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? जास्त बोंड आहेत. बरं, आता जसं की लोक म्हणत होते की बा मध्यम बोंड आहे, तर त्याच्यामध्ये वेचायला सोपा आहे की अवघड आहे? थोडंसं वेचून दाखवशाल? सोपं आहे. सोपं आहे. एकदम सोपा आहे. म्हणजे याच्यामध्ये कंप्रेस टेक्नॉलॉजी असल्यामुळे हा वेचायला एकदम सोपा आहे. नाथ संकेत वेचायलाही सोपा आहे. त्यानंतर आजची जी तारीख आहे, आजची तारीख काय आहे? 6/11/2024, वार बुधवार. ठीक आहे. तर आजच्या तारखेमध्ये जसं की आपण पाठीमागं बघतोय, दूर पर्यंत तुम्ही नाथ संकेत वापरलेला आहे. हा हिरवा आहे की पिवळा पडलेला आहे? एकदम हिरवा आहे. मला एक सांगा काका, की जसं आता तो हिरवा राहिलाय, तर बाकी जी तुमच्या शेतामध्ये बरेचसे कपाशीचे वाणं असतील, तर त्यामध्ये हा हिरवा आहे की तेही हिरवे आहेत? हाच हिरवा आहे. तर नॅचरली आज हा हिरवा आहे. याला तुम्ही फवारण्या वगैरे किती केल्यात काही सांगता येईल? जास्त फवारणी केली नाही. जास्त फवारण्या केलेल्या नाहीये. 4 ते 5 फवारण्या तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी केलेल्या आहे, म्हणजे बाकीच्या पेक्षा तुम्ही कमी केल्यात. आता जसं की इकडे बघताय तुम्ही, तर पूर्ण जी सिरीज आहे, जे झाडाची सिरीज आहे, या आतमध्ये थोडस शेंड्यापर्यंत बोंड लागलेत, निब्बर पण झालेत आणि बोंड्यापर्यंत वरती पाते सुद्धा आहेत आणि बोंड सुद्धा आहे. आता जसं की आपण इथं बघितलंय, आणि बोंड दूर आहेत की जवळ आहेत? एकदम जवळ बोंड लागलेले आहे. म्हणजे नाथ संकेतचं सगळ्यात महत्वाचं जे कॅरेक्टर आहे, एक तर तुम्हाला लागवड करताना 6x1.5 करावी लागेल, ही तुम्हाला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर तिचे बोंडाची संख्या खूप जास्त आहे, 150-200. जसं की आपण आता मोजूत गेलो तर काही झाडाला तुम्हाला 150 सापडतील, काही झाडाला 200 सुद्धा सापडतील. ऍव्हरेज मध्ये 100-100 आहेत. 150-200 बोंडाच्या वरतीच तिला बोंड लागतात आणि उत्पन्न देताना खूप चांगलं देते. काही 5-5 पाकळीचे सुद्धा तिला बोंड आहेत. आणि त्याचं नॅचरली जर वजन केलं तर 5.5 ते 6 ग्रॅम एका बोंडाचं वजन सुद्धा या ठिकाणी येत आहे. तर याच्यामध्ये फायदा हा होतोय की उत्पन्न खूप जास्त आणि खर्च खूप कमी. फक्त तुम्हाला लागवड करताना 6x1.5 ही करावी लागेल. तर शेतकरी बांधवांना काय मेसेज द्याल तुम्ही येणाऱ्या हंगामामध्ये? शेतकऱ्यांना लावायलाच पाहिजे, नुकसान नाही, फायदाच नाही. शेतकऱ्यांनी नाथ संकेत ही लावलीच पाहिजे, त्यांचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. खर्च कमी